मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण घरातील खण साडीपासून शॉर्टमध्ये सुंदर असा कटचा टॉप तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे आपल्या टॉपसाठी लागणारं अस्तर 2.5 मीटर वापरणार आहे, कारण की इथे आपल्याला बाहीची उंची सुद्धा आपली जास्त आहे. त्यासाठी इथे आपल्याला 2.5 मीटर अस्तर वापरायचं आहे. इथे ड्रेस किंवा वन पीस साठी तुम्ही हा सुद्धा चार्ट वापरू शकता. हे पहा, लिहून ठेवलेला आहे परफेक्ट मापाचे. बसलेले ड्रेस सुद्धा आहे, टॉप साठी सुद्धा वापरू शकता, वन पीस साठी सुद्धा वापरू शकता. 28 साईज पासून ते 50 साईज पर्यंत आहे. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. किंवा ह्या बाजूला मी अशा पद्धतीने फिरवते. हे पहा, इथून बघू शकता. गळारुंदी किती टाकायची? हे पहा, छाती, शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी आहे. 28 साईज साठी किती टाकायचं? शोल्डर, मुंडा किती टाकावं लागतं? टॉपसाठी, ड्रेससाठी, वन पीससाठी आलं लक्षात. 30 साईज मध्ये किती टाकावं लागतं? 32 मध्ये हे पहा, हे टाकावं लागतं माप परफेक्ट. गळारुंदी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता मोठ्या साईज अनुसार मग तुम्हाला थोडासा बदल येतो. त्यासाठी 42 साईज पासून मग तुम्ही 2.25 इंच गळारुंदी ठेवू शकता. परफेक्ट बसणारच तुम्हाला, तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 34 साईज मध्ये तुम्ही शोल्डर 5.5 इंच किंवा 6 इंच सुद्धा ठेवू शकता. आणि मुंडा सुद्धा तेवढा ठेवायचा, जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा ठेवावा लागेल. आलं लक्षात. कारण की आपण काय करतो, ड्रेस टॉप असेल किंवा आपण थोडासा लूजमध्ये पकडतो ना, त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने मापे घ्यावी लागणार आहे, ते लक्षात ठेवा. 42 साईज मध्ये शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच. 44 साईज मध्ये सुद्धा शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच. 46 7.5, मुंडा 7.5, शोल्डर 7.5 घ्यावं लागतं. गळारुंदी 3 इंच. 48 साईज मध्ये शोल्डर 7.5, मुंडा 7.5, गळारुंदी 3 इंच. 50 साईज मध्ये शोल्डर 7.25 आणि मुंडा 7.25, गळारुंदी 3 इंच घ्यावी लागते. अशा पद्धतीने. आता बाही चार्ट आहे इथे. असंच मार्किंग करायचं, आखून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. बाही चार्ट उंच्यानुसार असतो. ही बाहीची उंची आणि वरून येणारं माप आपलं ओपन बाजूचं माप असतं. तुम्हाला मी दरवेळेस समजून सुद्धा सांगत असते ना, बाही कटिंग करताना. बाहीची उंची 2 असेल तर किती ठेवायचं? लहान मापासाठी शक्यतो ठेवतो आपण, म्हणजे लहान मुलींच्या मापासाठी 2 तयार ठेवायचे असेल तर वरून मग किती टाकायचं? 1 इंच टाकावं लागतं, म्हणजे ओपन बाजूचं, म्हणजे इथून माप. बाहीची उंची जर तुमची एवढे असेल, मग वरून येणारं हे आपली बंद बाजू असते ना, वरून येणारं ओपन बाजूचं माप आपल्याला हे टाकावं लागतं. आलं लक्षात. सोपं सांगितलं. 3 व 3.5 असेल तर 1.5 इंच, 4 असेल तर किती टाकायचं? हे पहा, लिहून ठेवा. वरती घेते थोडंसं मी. हे अशा पद्धती. आणि बाहीची उंची जशी जशी तुमची वाढेल ना, थोडासा बदल होतो. आता बाहीची उंची जर तुम्हाला 7 ठेवायची असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता, म्हणजे ओपन बाजूचं माप 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. आलं लक्षात. 8, 9, 10 इंच ठेवायचे असेल तर 3 इंच ठेवायचं, म्हणजे ओपन बाजूचं वरून येणारं माप. आणि नेहमी मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत, तुम्ही बाहीनं काय करत जा, मुंडा मोजून घेत जा. त्या पद्धतीने वरचा 1/2 इंच कमी करायचं, शोल्डर जोडण्यामध्ये लागतं ना, वरचा 1/2 इंच कमी करायचं आणि मुंडा मोजून घ्यायचा. परफेक्ट बाहीची घडी काढून घ्यावी लागते. लक्षात ठेवत जा. प्लीज वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमचं मापे टाकताना कुठेही चुकायला नको. त्यासाठी आता 11, 12, 13, 14 साठी काय करायचं? 11, 12, 13, 14 साठी 3 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 3.25 सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुमच्या बाहीची उंची जास्त असेल, ड्रेससाठी वापरतो आपण, वन पीस साठी वापरतो, मग तिथे काय करायचं? 15 आणि 16 वापरतो ना, आवड्यानुसार सुद्धा आपण ब्लाऊज मध्ये सुद्धा ठेवू शकतो. आलं लक्षात. मग त्यावेळेस तुम्ही 3.5 इंच म्हणजे ओपन बाजूचं माप, आणि तिथून ठेवलं ना आपण ओपन बाजूचं माप 3.5 इंच ठेवलं, तिथून आपण काय करतो? 2 इंच आतमध्ये घेतो. लक्षात ठेवायचं आहे नेहमी ही पद्धत, म्हणजे तिथे ना आपला मुंडा पुढे मागे होत नाही. बरेच मी कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. फक्त हे आता वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे आपल्या टॉपची उंची मोजून घ्यायची आहे. बघू शकता इथे तयार आहे. असा टेप पकडा, तुम्हाला सुद्धा सोपं पडेल समजायला सुद्धा. आता इथे बघा, माझी उंची 27 तयार आहे. तर इथे मी काय करणार आहे? 27 अधिक 1 इंच ह्याच्यामध्ये वाढून घेणार आहे. ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला शिलाईसाठी लागतं आणि इथे सुद्धा आपल्याला शोल्डरसाठी 1/2 इंच लागणार आहे. त्यासाठी उंची अधिक 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही उंची वाढवून घेऊ शकता. 2 इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता किंवा 2.5 इंच वाढवली तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हा अस्तरचा कपडा आहे. अशी घडी करून घेते. ही आपली बंद बाजू असणार आहे पूर्ण. आता जेवढं उंचीला लागणार आहे तेवढं आपल्याला इथे अस्तर कट करून घ्यायचं आहे. हे पहा, समोरची आणि पाठीची बाजू आपल्याला सोबत कट करायची आहे, ते फक्त लक्षात ठेवा. हे पहा, असं घडी करून घेते. इकडच्या बाजूला हे पहा, ह्या बाजूने इकडच्या बाजूला जेवढं आपल्याला उंचीला लागणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. तेवढं आपल्याला इथे अस्तर कट करून घ्यायचं आहे. कोण कोण काय करतं, पूर्ण उंचीला वापरलं तरी सुद्धा चालतं, आणि जर तुम्हाला उंचीला थोडंसं कमी, मग 2 इंचांनी कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी काय करणार आहे? पूर्ण उंचीला वापरणार आहे अस्तर. हे पहा, असं पकडते इथे. हे पहा, इकडून मी घडी टाकली, ह्या बाजूला टाकलेली आहे, ते फक्त लक्षात ठेवा. आता माझी उंची किती होती? 27 तयार होती.
त्यामध्ये प्लस मी 1 इंच घेणार, म्हणजे मी किती टाकणार इथे 28 टाकणार आहे, लक्षात ठेवा. आता मी इथे काय करते, हे पहा 28 आहे का ते बघते. हे पहा असं पकडलेलं आहे, ह्या बाजूला सुद्धा बघू शकता. हे पहा परफेक्ट इथे आपला 28 भरलेला आहे. आता सर्वात आधी जेवढा कपडा लागतोय ना तेवढा इथे मी कट करून घेते. इथे आपण परफेक्ट उंचीचं अस्तर कट करून घेतलं. ही आपली पूर्ण बंद बाजू, लक्षात ठेवा. ही पण बंद घडी आहे, आपण नंतर ती ओपन करून घेणार आहोत. आता घडी ह्या बाजूला घेते, बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. आणि हे पूर्ण आपलं ओपन आहे, म्हणजे आपले हे 4 पदर आहेत, लक्षात ठेवायचं. आता हे आणि ही आपली बंद बाजू. आता इथे आपल्याला मापे टाकायचे आहे. टॉपवरून तुम्हाला समजून सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. आता इथे आपण घडी कशी टाकली, 4 पदरी टाकली. आता ह्या टॉपची पण अशी घडी करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. हे अशी घडी करून घ्यायची आहे. व्यवस्थित पकडा फक्त, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला आणि मोजून घ्यायला सुद्धा सोपं पडेल. हे पहा असं व्यवस्थित पकडा. हे पहा ही सुद्धा बाजू अशी व्यवस्थित पकडायची आहे. शिलाईची टीप पहिली मार्किंग करून घ्या इथे. हे पहा मार्किंग करून घ्यायला विसरू नका, कारण की इथे आपण ह्याची सुद्धा 4 पदरी घडी टाकली आणि ह्याची सुद्धा बरोबर आपण टॉपची 4 पदरी घडी केलेली आहे. म्हणून इथे काय करा, आपली ही छाती आहे, लक्षात ठेवा. इथे कसं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या, छाती मोजून घ्यायची. हे पहा तयार छाती 9 इंच माझं इथे भरलेलं आहे, म्हणजे हा 36 साईजचा टॉप आहे, लक्षात ठेवा. आपण इथे फक्त एकच बाजू मोजून घेतली, आलं लक्षात. हे पहा असं मोजून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. 9 इंच भरलेला आहे. आता आपण घडी सुद्धा टाकली, बंदच टाकली, 9 इंच लक्षात ठेवायचं आहे. इथं लिहून ठेवते 9 इंच, म्हणजे आपला 36 साईजचा टॉप आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता 36 साईज मध्ये शोल्डर आपल्याला इथे 6 इंच टाकायचं आहे. 6 इंच परफेक्ट शोल्डर आहे. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. 6 इंच मार्किंग करून घेतलं, 6 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि मुंडा सुद्धा तेवढा ठेवायचा आहे, 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घेते. हे पहा असा आकार देऊन घ्यायचा एका लाईनीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्या. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका, गळा रुंदी 2.5 इंच. आता समोरचा आणि पाठीमागचा गळा तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. आता इथे मी दोन्ही सुद्धा 5.5 ठेवणार आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, अशी लाईन ओढून घेते. फक्त गळ्याचा आकार इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवला तरी सुद्धा चालेल. पाठीचा गळा तुम्हाला 6 इंच ठेवायचा असेल तरी सुद्धा ठेवू शकता आवडीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मगाशी मी तुम्हाला मोजून दाखवलं सुद्धा. हे पहा बंद बाजू, लक्षात ठेवा. इथपर्यंत आपलं किती अंतर भरलं होतं, 9 इंच भरलं. 36 साईजचा हा टॉप आहे. आपण इथे 9 सुद्धा लिहिलेला आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू असणार आहे. आता सर्वात आधी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा 9 इंच. आणि जर तुम्हाला ह्यामध्ये थोडंसं लूज मध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही अर्धा इंचाने लूज मध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवायचं आहे. इथे मी 2 इंच मार्किंग करून घेते. इथे मी काय केलेलं आहे, 9 वरती मार्किंग करून घेतलं, म्हणजे चौथा भाग झाला, प्लस 2 इंच घेतलेला आहे. शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ते ठेवावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्या. हे पहा मध्य करून घ्यायचं आहे. मध्यावरती असं मार्किंग करून घेते. समोरच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे. 1.5 इंचावरती, लक्षात ठेवा. समोरच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे. आणि पाठीच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे. परफेक्ट बसतो म्हणून समजून सांगते. आता इथे बघा असा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. पहा इथून इकडच्या बाजूला, आणि हा दुसरा आकार सुद्धा लगेच आपल्याला इथून देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला. हे पहा परफेक्ट झालं. आणि तुम्हाला थोडंसं लूज मध्ये ठेवायचं असेल तर मग काय करायचं, हे पहा मग थोडंसं वाढवून घ्या. इथं अर्धा इंचाने थोडंसं लूज मध्ये ठेवू सुद्धा शकता. मग पुढच्या बाजूला 2 इंच घेऊ शकता. आता इथे आपल्याला 13 वरती कमर उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 13 वरती, लक्षात ठेवा. 13 वरती इथे मी मार्किंग करून घेते. असं एक अशी लाईन ओढून घ्या, कारण की ह्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी कमर उंचीसाठी वरून 13 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. 13 वरती. आता ह्याच्यावरती आपल्याला कमर घेरचं मार्किंग करावं लागतं. ते कसं करायचं, हे पहा मापाचा टॉप घ्या. समजून सांगते म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येणार आहे. हे पहा असं वरून पकडा, म्हणजे काय होईल, हे आपल्याला अजून शिलाई करायचं आहे, त्यासाठी वरून पकडा. हे पहा असं पकडा इथे, आणि 13 वरती मार्किंग करून घ्या. आपलं कुठं 13 आलेलं आहे ना, तिथं असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची. टॉप वरती खडूचा वापर करा. हे पहा असं पकडा, समजून सांगते, असं पकडा. जिथे आपलं 13 आलेलं आहे ना, असं 13 वरती मार्किंग करून ठेवा, कारण की इथे सुद्धा आपण 13च ठेवलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. ब्लाऊजची उंची आपली जेवढी असते ना तेवढी कमर उंची असते, लक्षात ठेवायचं ही पद्धत. आता इथे काय करा,
पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. हे पहा इथे. आणि इथून ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा. ह्याच्यावरती सुद्धा आपण बंद घडी टाकलेली आहे म्हणून समजून सांगते. हे 4 पदर आहेत आणि हे सुद्धा आपले 4च पदर आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पहिली शिलाईची टिप इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करा, हे पास पकडा. इथपर्यंत अंतर मोजून घ्या. माझं इथे भरते 8 इंच. हे पहा, इथून मोजून इथपर्यंत माझं भरलं 8 इंच. लक्षात ठेवा. आता हे 8 इंच आपलं भरलेलं आहे. मग ते काय करायचं, ह्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 8 इंच भरलं. इथून मी 8 इंचावरती ह्या बाजूला मार्किंग करून घेते. असं सुद्धा मोजून घेऊ शकता. म्हणजे काय होईल, तुम्हाला सुद्धा तुमचा टॉप एकदम फिटिंगला एकदम असा परफेक्ट बसणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं असं लूजमध्ये पकडायचं असेल, मग थोडंसं तुम्ही अर्धा इंचाने पुढे आलं तरी सुद्धा चालणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी 8 इंच परफेक्ट माझं आहे. लक्षात आलं. आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ठेवावंच लागतं. तुम्ही अर्धा इंच जर इथे थोडंसं लूजमध्ये पकडलं असेल, मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंचाने मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 2 इंच कंपल्सरी पकडत जा. कारण की जरी आपल्याला फिट्ट झालं तरी आपल्याला ते उसवायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथे आपल्याला टाकायची आहे सीट उंची. लक्षात ठेवा. कटपर्यंत असते सीट उंची. कुठपर्यंत असते आपली, कटपर्यंत असते. लक्षात ठेवा. हा आपला कट असतो. हे पहा, कट असतो हा आपला. असा ठेवून घ्या. बंदच बाजू आहे. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं पडणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला काय करायचं, हे पहा हा कट आहे. लक्षात घ्या. हे पहा हा कट आहे. इथपर्यंत आहे. मार्किंग करून घेते. इथे आपण जिथपर्यंत आपला कट आलेला आहे ना, तिथे एक मार्किंग करून झालेलं आहे. ही आपली सीट उंची असते. कटपर्यंत असते ती आपली सीट उंची झाली. आणि इथून इकडच्या बाजूला आपला हा सीट घेर झालेला आहे. ते लक्षात आता इथे ठेवायचं आहे. आता इथे बघा, इथून काय करायचं, आपण इथं मार्किंग करून घेतलं का, हे पहा असं पकडा. इथून मोजा कडेपासून. कारण की हे आपल्याला अजून तयार करायचं आहे. त्यासाठी कडेपासून मोजायचं. इथून लक्षात ठेवायचं आहे कधी पण. आता असं पकडा इथे टेप आणि असं मोजून घ्या. माझं इथे किती भरतंय, 18.5 भरते. एका लाईनीमध्ये बघायचं. 18.5 सुद्धा कोणाचं भरेल, कोणाचं 19 सुद्धा भरू शकतं. माझं इथे भरलं 18.5. हे पहा असं बघत जा. लक्ष ठेवायचं आहे. 19 घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे मी 19 घेते. 19 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे बघा, सर्वात आधी ते मार्किंग करून घेऊया आपण 19 वरती. हे पहा इथून मी 19 वरती एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे माझं इथपर्यंत 19 आलं. मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा, ते अंतर आपण मोजून घेऊया. कारण की तिथे सुद्धा आपल्याला कट बऱ्याच वेळा काय होते, तिथे असं फिट्ट झाल्यासारखं होतं. परफेक्ट अंतर ते बसलं पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी शिलाई मार्जिन सुद्धा आपल्याला कंपल्सरी वाढवावंच लागतं. इथे बघा अजिबात शिलाई मार्जिन नाहीये. आपल्याला 1 इंच वाढून घ्यावं लागतं. इथून कडेपासून ते इथपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. कडेपासून का मोजायचं, कारण की आपल्याला तिथे टॉप फिट्ट सुद्धा नाही झाला पाहिजे. त्यासाठी कडेपासून मोजायला विसरू नका. असं पकडा प्लेन मध्ये आणि इथून मोजून घ्या. कडेपासून किती भरतंय, 10 इंच भरतंय. बघू शकता परफेक्ट माझं इथे 10 इंच भरलेलं आहे. आलं लक्षात. 10 इंच भरलं. मापे फक्त लक्षात ठेवत जा. कोणतीही तुमची टॉपची साईज असू द्यात. आता इथं माझं भरलं होतं 10 इंच. हे पहा ही बंद बाजू. मोजताना आपण बंद बाजूनेच मोजलं. आता इथे मी 10 इंचावरती असं मार्किंग करून घेते. इथं माझं 10 इंच आलेलं आहे. आता शिलाई मार्जिन 1 इंच पकडायला विसरू नका. 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. 1 इंच. लगेच पुढच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे जर तुम्हाला थोडंसं लूजमध्ये पकडायचं असेल तर काय करायचं, मग तुम्ही ते थोडंसं लूजमध्ये अर्धा इंचाने पुढे यायचं. मग 10.5 वरती सुद्धा ठेवू शकता. त्याच्या पुढे लगेच 1 इंच मार्किंग करून घ्यायला असं विसरू नका. सोपं करून समजून सांगितलं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे बघू शकता परफेक्ट आपलं मार्किंग इथं झालेलं आहे. आता इथे काय करा, आपण इथपर्यंत घेतलं. लक्षात ठेवा. तुम्हाला जर लूजमध्ये पकडायचं असेल ना, थोडंसं इथे घेऊ शकता. आवडीनुसार ठेवू शकता. आता इथे बघा असं सरळ मार्किंग करून घ्यायचं. सरळ एका लाईनीमध्ये. लक्षात ठेवायचं ही पद्धत विसरू नका. आता इथे सुद्धा बघू शकता सरळ मार्किंग करून घ्या. हे बरोबर आपलं 1 इंच भरलं पाहिजे परफेक्ट. ते लक्षात ठेवायचं आहे. मोजून सुद्धा घेऊ शकता. आतलं आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग 1 इंच आपण वाढवून घेतलं शिलाईसाठी. ते परफेक्ट आपलं 1 इंच हे भरलं पाहिजे. तेव्हा कट सुद्धा तुमचा परफेक्ट येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. जास्त घेऊ नका. कट टाकताना इथं प्रॉब्लेम येतो. त्यासाठी समजून सांगते. आता इथे बघा, हे पहा इथून जोडायला सुरुवात करायची. हे पहा इथून जोडून घ्या इथपर्यंत. इथून जोडून घ्या इथपर्यंत. तुम्ही लूज मध्ये पकडला असेल ना, हे पहा इथून जोडून घ्या. हे पहा मग इथून जोडून होईल तुमचं इथे. लक्षात. ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता हे असं पकडा. इथून असं लूज मध्ये पकडलं असेल तर हे मार्किंग येईल तुमचं. हे पहा असं पकडायचं आहे. बघू शकता. लूज मध्ये पकडलं असेल अशा पद्धतीने मार्किंग होईल तुमचं इथे. लक्षात ठेवायचं. ही सुद्धा पद्धत दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता.
आता इथे आपले परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून ठेवा फिटिंगचं परफेक्ट. कट मारून ठेवा. इथे आपण 1 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. मार्किंग करून ठेवते. आता आतमध्ये 2-2 इंच घेतलं वरच्या बाजूला, कमरघेरमध्ये 2 इंच घेतलं, छातीच्या मापामध्ये आपण 2 इंच ठेवलेलं आहे. त्याचं मार्किंग करून ठेवा. आता सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घेते. इथे सुद्धा एक असं मार्किंग करून घ्या, म्हणजे आपलं फिटिंग करताना परफेक्ट लक्षात राहतं त्यासाठी. आता हे मी मधून असं कट करून घेते, म्हणजे समोरची एक बाजू आपली आणि पाठीची एक बाजू आपली ह्यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला समोरचा मुंडा आपला कट करायचा राहिलेला आहे. पाठीचा मुंडा पण कट करून घेतला होता. आता इथे मी समोरचा मुंडा कट करून घेते. आता इथे आपला समोरच्या गळ्याचा आकार आपल्याला इथे चौकोनी ठेवायचा आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता. आता पाठीच्या गळ्याचा आकार इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंच लक्षात ठेवा आणि गळ्याचा परफेक्ट आकार देऊन घेते. इथे मी गोलच आकार ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. कुठली एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करा, 1/2 इंचाने शोल्डर कमी करून घ्या. हे पहा, 1/2 इंचाने मोजून कमी करून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो, म्हणजे 1/2 इंच आपलं हे कमी होतं, लक्षात ठेवायचं आहे. ही पद्धत नेहमी. मार्किंग करून घेते. आता इथे आपण 1/2 इंच मार्किंग करून घेतलं. आता असा टेप पकडा. हे पहा, बाही कशा पद्धतीने जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण की बाही सुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरली पाहिजे त्यासाठी. आता असं मोजून घ्या इथून. हे पहा, अशा पद्धतीने टेप पकडा. 1/2 इंचाच्या खाली हे पहा असं पकडा आणि फक्त गोल फिरवून घ्या. तुमचं किती भरतंय? माझं इथे भरतंय 10 इंच. मी लगेच लिहून घेते 10 इंच. माझं जेवढं भरलेलं आहे तेवढं इथे मी लिहून घेतलेलं आहे. अस्तरचा कपडा घेतलेला आहे. अशी घडी करून घेते. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा, इकडच्या बाजूला, म्हणजे ही आपली बंद बाजू होईल, लक्षात ठेवायचं आहे. आता किती भरलं होतं आपलं? 10 इंच. हे पहा, ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. हे आपलं अंतर 10 इंच भरतंय का बघा. बरोबर भरतंय. हे पहा, असं ठेवून बघा. 10 इंच परफेक्ट भरतंय. बाजूला ठेवते जरा थोडंसं. हे पहा, 10 इंच भरतंय. इथे मी 10 इंचावरती कसं मार्किंग करून घेते. हे पहा, इथे पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. हे पहा, असं मार्किंग करून घेते. 10 इंच घडीचं मार्किंग झालं, म्हणजे बाही सुद्धा जोडायला आपल्याला इथे परफेक्ट पुरली पाहिजे त्यासाठी. या बाजूला घेते फिरवून, एकसारखं करून घेते. हे पहा, इथे मी वरती सुद्धा एक मार्किंग करून घेते. हे पहा, बाहीची उंची जरा जास्त आहे म्हणून समजून सांगते. सर्वात आधी इथे मी जेवढा कपडा लागतोय ना तेवढा इथे कट करून घेते. इथून पूर्ण कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे. घडी बंद बाजू आहे. घडी आपण 10 इंचाची टाकलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता बाहीची उंची आपली इथे 14 तयार होणार आहे. 14 इथे मी 1 इंच वाढून 15 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, 15 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, इथे मी 15 वरती मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घेते. बाही उंची अधिक 1 इंच तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे फिटिंग 5 इंचावरती मार्किंग करून घेते. फिटिंगसाठी परफेक्ट फिटिंग आपली 5 इंचावरती येणार आहे. 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ही आपली पूर्ण ओपन बाजू असणार आहे, लक्षात ठेवा. आणि ही आपली पूर्ण बंद बाजू. आता बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. आता ही आपली ओपन बाजू, बाहीची उंची जास्त आहे, लक्षात ठेवा. वरून येणारं माप 3 इंच. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं आपला मुंडा पुढे मागे होत नाही, त्यासाठी 2 इंच. फिटिंग मार्जिंग आपण किती पकडतो? 2 इंच. त्यासाठी हे 2 इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 2 इंच ठेवलेलं आहे. इथे 2 इंच ठेवलं. इथे मी 2 इंच ठेवलं, लक्षात ठेवा. 1 इंच ठेवलेला आहे. इथे 1 इंच. हे किती झालं आपलं? 3 इंच. इथे मी 3 इंच ठेवलं. हे लक्षात ठेवत जा. परफेक्ट झालेलं आहे. आता इथे मी काय करते, हे पहा, असं मार्किंग करून घेते. जास्त आहे ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे पहा, हे जास्तीचा कपडा आपल्याला घ्यायचा नाहीये. असं मार्किंग करून घेते त्याच्यासाठी. आता बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, इथून द्या. थोडंसं असं मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत. नंतर बघा बरोबर आहे का. हे पहा, असं परत मार्किंग करून त्याच्यावरती घ्यायचं आहे इथपर्यंत. उंच असतो ना ते पाठीच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला. आता इथे हा थोडासा असं खोलगट असतो. हे पहा, इथून द्या. हा आकार ना समोरच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा, इकडच्या बाजूला घ्या. हे पहा, इथून थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, लक्षात ठेवायचा. हे आकार आपल्या इथे बरोबर आहे का असं बघत जा परत एकदा. या बाजूने सुद्धा असं बघायचं आपलं बरोबर आहे का. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपल्याला ही खोलगट बाजू असणार आहे, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे आपलं चुकत नाही.
ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी हे परफेक्ट असं कट करून घेते. हे पहा इथून इथपर्यंत कट करायचं. दोन्ही सुद्धा पकडायचं. हे पहा इथून कट करा. सर्वात आधी हा वरचा आकार कट करून घ्या. सर्व पकडून लक्षात ठेवा. मधून मध्याचं मार्किंग करते. हे पहा इथे. आता ह्यामधले 2 पदर बाजूला काढून घ्या. हे पहा 2 बाजूला केले. हे पहा 2 बाजूला घेतले. आता हे 2 राहिले आपले. समोरचा मुंडा कट करून घेते. हे पहा इथून 2 इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढे हे पहा इथून असं कट करून घ्यायला विसरू नका. हे पहा इथून इथपर्यंत परफेक्ट आपल्या इथे बाहीचा आकार झालेला आहे. हे पहा अशी घडी करून दाखवते परत एकदा. मार्किंग असं व्यवस्थित परफेक्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की जमेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट झालेला आहे. आता इथे मी साडीमधला जेवढा मला कपडा वापरायचा आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. बरोबर मापाचं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला किती कपडा लागतोय सर्वात आधी काय करा तुम्ही अस्तर ठेवून बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येणार आहे की आपल्याला कपडा किती वापरायचा आहे. आता इथे मी घडी करून घेते. एकावरती एक असा कपडा ठेवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा बघा एकसारखं आहे का असं पूर्ण प्लेनमध्ये करून घ्या ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अस्तरचा कपडा त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि ठेवताना काय करायचं पाठीची बाजू ठेवत जा म्हणजे काय होतं परफेक्ट आपल्या इथे कटिंग होतं ते लक्षात ठेवायचं आहे. कारण की आपण समोरच्या मुंड्याला थोडासा असा खोलगट आकार सुद्धा दिलेला असतो त्यासाठी ठेवताना काय करायचं नेहमी पाठीची बाजू ठेवत जा नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग करताना नेहमी थोडासा कपडा सोडून कट करून घ्यायचा आहे. जरी आपलं शिल्लक राहिलं तरी नंतर आपण ते कट करून सुद्धा टाकू शकतो. थोडंसं बाहेरच्या बाजूने असं कट करून घ्या ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. मी व्यवस्थित असं परफेक्ट कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या एकावरती एक कपडा आणि अस्तर ठेवून घ्या आणि कटिंग करताना थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करा म्हणजे आपलं जरी शिल्लक राहिलं तर नंतर आपण ते कट करून सुद्धा टाकू शकतो. सावकाशमध्ये कट करून घ्या. आपल्याला समोरच्या बाजूला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे त्यासाठी 11 इंच उंचीची इथे मी पट्टी कट करून घेते. इथे आपल्याला 2 पट्ट्या लागणार आहेत लक्षात ठेवायचं आहे. सुंदर अशी आपली इथे डिझाईनसुद्धा तयार होणार आहे. त्यासाठी इथे मी दुसरीसुद्धा पट्टी कट करून घेते. 11 इंच उंचीची इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. थोडंसं अंतर ठेवून कट करा. इथे आपली परफेक्ट टॉपची कटिंग करून झालेली आहे आणि ह्याचासुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.